फेस्टिवल्स चालू होणार आहेत आता, जसं की हरतालिका, गौरी गणपती. आपली साफसफाई पण घरामध्ये चालू असेल, पूजेचं सामान आहे, शॉपिंग चालू असेल. या सगळ्या धावपळीमध्ये ना आपण इतके थकून जातो. पार्लरमध्ये जाऊन फेशियल क्लीनअप करायचं जर म्हटलं ना तर अक्षरशः खूप कंटाळा येतो आणि आपल्याकडे तितका वेळ पण नसतो. आणि आपल्याला असं फेस्टिवल्स वगैरे असलं, घरामध्ये सण समारंभ असला ना, चेहऱ्यावर ग्लो पण पाहिजे असतं. म्हणून आज मी तुम्हाला घरगुती फेशियल कसं करायचं ते दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, माझं नाव आहे अद्या. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला घरीच फेशियल कसं करायचं, घरगुती गोष्टी वापरून ते दाखवणार आहे. हा जो फेशियल आहे ना, तुम्ही जर केलात ना, तुम्हाला रिझल्ट पण याचा ना पार्लरसारखाच मिळेल. जेवढ्या पण मी गोष्टी वापरलेल्या आहेत ना तेवढ्या घरातल्याच आहेत, तुम्हाला बाहेरून काहीही आणायला लागणार नाही. आणि या फेशियलचे फायदे पण तितकेच आहेत. तुमच्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लोईंग करेल, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स डीपली काढून टाकेल आणि तुमचा चेहरा उजळ आणि चमकदार दिसेल. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओ सुरू करूयात. तुम्हाला हा जर फेशियल आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो लेट्स बिगिन. फेशियल करण्याआधी तुम्ही माझा चेहरा बघू शकता. चेहऱ्यावर अजिबात ग्लो नाही आहे. इवन माझ्या चेहऱ्यावर खूप ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि डेड स्किन साचली आहे. तर आता आपण फेशियल करायला सुरुवात करूयात. फेशियलचा सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो म्हणजेच क्लिन्झिंग. फ्रेंड्स, आपल्याला फेसवॉशने आधी चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. छानसा फेसवॉश अप्लाय केल्यानंतर 1 मिनिट मसाज करायची आहे, जेणेकरून चेहऱ्यावर जेवढी पण धूळ माती असेल, पोल्युशन असेल, एक्स्ट्राचं जे ऑइल आलं असेल ते व्यवस्थित क्लीन होईल आणि आपला जो चेहरा आहे तो फेशियलसाठी रेडी होईल. तुम्ही फेशियल करा अथवा क्लीनअप करा, सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तुम्हाला फेसवॉशने चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. आता मी थंड पाण्याने माझा जो चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे. यानंतर आपला दुसरा स्टेप आहे स्क्रबिंग. त्यासाठी आपल्याला 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल टाकून घ्यायचं आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा जॉन्सनचं जे बेबी ऑइल असतं ते सुद्धा टाकू शकता. आता दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे आपला जो घरगुती स्क्रब आहे तो बनतो. आता हा जो स्क्रब आहे ना तो पूर्ण चेहऱ्यावर तुम्हाला इव्हनली लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनटं छानसा चेहरा एक्सफोलिएट करायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या नाकावर, आपल्या अनहोटीवर जेवढे पण ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स असतील ना ते डीपली निघून जातील. त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावर जर मृत त्वचा साचली असेल ना तर तीही निघून जाईल. फ्रेंड्स, आठवड्यातून 1दा किंवा 2दा चेहरा नेहमी एक्सफोलिएट करत चला, कारण जेव्हा आपण चेहरा एक्सफोलिएट करतो तेव्हा चेहरा आपला नेहमीच ग्लोईंग दिसतो. फ्रेंड्स, या घरगुती स्क्रबमध्ये आपण कॉफी टाकली आहे. कॉफीमध्ये कॅफीन असतं, त्यामुळे आपला चेहरा ग्लोईंग करायला खूप मदत करतो. त्यासोबत यामध्ये आपण नारळाचं तेल टाकलं आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्या स्किनला हायड्रेट आणि मऊ करण्यासाठी कोकोनट ऑइल खूप मदत करेल. ठीक आहे, आता आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मी इथे चेहरा व्यवस्थित आता ड्राय करून घेतला आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट स्टेप आहे फेस मसाज. त्यासाठी आपल्याला मसाज क्रीम बनवायची आहे. तर इथे मी दुधावरची जी साय असते ती 2 चमचे घेतली आहे. तिला आपण मिल्क क्रीम असं म्हणतो. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. आता हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे आपली फेस मसाज क्रीम रेडी होते. आता ही जी मसाज क्रीम आहे ती इव्हनली पूर्ण चेहऱ्याला आपल्याला व्यवस्थित अप्लाय करून घ्यायची आहे. मसाज क्रीम अप्लाय केल्यानंतर आपल्याला 10 मिनटं छान असा चेहरा जो आहे तो मसाज करायचा आहे. आता मसाजिंगचे फायदे काय आहेत आणि मसाज का केली जाते, तर फ्रेंड्स, चेहऱ्याची मसाज केल्यामुळे आपला चेहरा नेहमी ग्लोईंग दिसतो. ठीक आहे, मसाज केल्यामुळे चेहऱ्याचा जो ब्लड सर्क्युलेशन आहे तो इम्प्रूव्ह होतो आणि आपला चेहरा नेहमी उजळ आणि चमकदार दिसतो. आपल्याला अपवर्ड डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे मसाज करायची आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने मसाज करू शकता. मी काय इथे तुम्हाला स्टेप्स सांगितले आहेत तशा प्रकारे पण तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता. फ्रेंड्स, मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही, रिंकल्स, फाईन लाईन्स येत नाही. आपला जो चेहरा आहे, आपली जी स्किन आहे ती नेहमी टाईट राहते. जर तुम्ही तुमचं वय होत असेल
तर तुम्ही आठवड्यातून 2दा ते 3दा मसाज नक्की करा. त्यामुळे जर तुम्हाला सॅगिंगचा जो प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजे तुमची त्वचा जी आहे लटकली असेल, तर ती टाईट व्हायला पण खूप मदत मिळेल. अशा प्रकारे आपल्याला अपवर्ड डायरेक्शनमध्ये 10 मिनटं मसाज करायची आहे. ठीक आहे. मसाज केल्यानंतर आता आपल्याला चेहरा जो आहे तो थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर मी माझा जो चेहरा आहे तो व्यवस्थित इथे ड्राय करून घेतला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मसाज करायची आहे. मसाज केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझा जो चेहरा आहे तो किती ग्लोईंग दिसतो. त्यानंतर आपला लास्ट स्टेप आहे तो म्हणजेच फेस पॅक. त्यासाठी आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लॉवर घ्यायचं आहे. 1 चमचा आपल्याला कॉफी पावडर टाकायची आहे. इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे. अराऊंड आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 2 चमचे दूध, कच्चं दूध इथे टाकलं आहे. सर्व जे घटक आहेत व्यवस्थित मिक्स करा. तर अशा प्रकारे आपला DIY म्हणजेच घरगुती फेस पॅक रेडी झाला आहे. आता हा जो फेस पॅक आहे ना तो तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर देखील अप्लाय करायचा आहे. या फेस पॅकमध्ये आपण कॉफी टाकली आहे. कॉफीमध्ये कॅफीन आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन काढून टाकायला खूप मदत करेल. त्यासोबत आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे तांदळाचं पीठ जे आहे ते कोरियन सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला ग्लोईंग करायला खूप मदत करेल. आणि जे कोरियन लोक असतात ना तर ते राईस फ्लॉवर चेहऱ्यावर अप्लाय करतात. त्यामुळे त्यांचा चेहरा जो आहे तो इतका ग्लो करतो. त्यासोबत आपण यामध्ये दूध टाकलं आहे. दूध तुमच्या चेहऱ्याला छान असं हायड्रेट करेल, तुमची त्वचा मऊ करेल. त्यासोबत आपण लिंबाचा रस टाकला आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट असतील, काळवटपणा असेल तो डीपली काढायला लिंबाचा रस खूप मदत करेल. ठीक आहे. आता हा जो फेस पॅक आहे आपल्याला 10 मिनटं ठेवायचा आहे. 10 मिनटानंतर चेहरा असा ड्राय होतो. मी जास्त चेहऱ्यावर फेस पॅक सुकू देत नाही. आता आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. आता पाणी लावल्यानंतर आपल्याला चेहरा थोडासा मसाज करायचा आहे. ही प्रोसेस का करायची, जर तुमच्या चेहऱ्यावर तुमचे जे पोर्स आहेत त्यामध्ये धूळ, माती, इम्प्युरिटीज असतील तर ते डीपली काढायला ना ही जी प्रोसेस आहे ती खूप मदत करेल. त्यासोबत आपल्या चेहऱ्यावर काळवटपणा दूर करायला पण मदत करेल. ठीक आहे. मसाज केल्यानंतर आता मी इथे एक टिश्यू पेपर घेतला आहे आणि टिश्यू पेपरने माझा जो चेहरा आहे तो पुसून दाखवते तुम्हाला. कारण तुम्ही बघू शकता हा जो 4 स्टेपचा आपण घरगुती फेशियल केलेला आहे त्याचा रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. माझा जो चेहरा आहे तो किती ग्लो करतो. इकडच्या गालावरचं पण बघा मी पुसून दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गौरी गणपतींसाठी या सण समारंभांसाठी ना हा घरगुती फेशियल नक्की ट्राय करा. कारण फ्रेंड्स जेव्हा आपण घरगुती फेशियल करतो ना त्याचा जो इफेक्ट आहे ना तो लॉंग टर्मसाठी असतो. आणि जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप फेशियल करता त्याचा जो इफेक्ट असतो ना तो शॉर्ट टर्मसाठी असतो. आणि आपण केमिकल वापरण्यापेक्षा मी तुम्हाला प्रिफर करेल तुम्ही घरगुती अशा प्रकारे नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून फेशियल करू शकता. आणि फ्रेंड्स हा जो फेशियल आहे ना पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे घालवण्यापेक्षा हा जो फेशियल आहे ना तुम्ही फ्रीमध्ये घरगुती वस्तू वापरून करू शकता. आणि आता मी माझा चेहरा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघू शकता. पार्लर लाईक ग्लो आलेला आहे. आणि माझ्या नाकावरची जेवढी पण घाण होती, जेवढी पण डेड स्किन होती ना ती पण व्यवस्थित निघून गेली आहे. तर अशा प्रकारे या घरगुती फेशियलने तुम्ही तुमचा चेहरा उजळ आणि चमकदार बनवू शकता. फ्रेंड्स फेशियल झाल्यानंतर आता आपल्याला चेहरा असाच नाही सोडायचा आहे. चेहरा छान असा हायड्रेट करायचा आहे. त्यासाठी मी इथे सिंपलचा छान असा मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे. आणि मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर ना चेहऱ्याची थोडीशी मसाज करा जेणेकरून जो मॉइश्चरायझर आहे ना तो छान असा आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होईल, म्हणजे स्किनमध्ये मुरेल आणि आपला जो चेहरा आहे तो छान असा हायड्रेट राहील, म्हणजे चेहरा अजिबात ड्राय पडणार नाही. तर आपल्याला मॉइश्चरायझर लावून अपवर्ड डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे छान अशी चेहऱ्याची मसाज करायची आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही चेहरा बघू शकता. चेहरा छान असा हायड्रेट झाला आहे, मऊ झाला आहे आणि माझा चेहरा आहे तो किती उजळ आणि चमकदार दिसतो. तर अशा प्रकारे या सण समारंभांसाठी गौरी गणपतींसाठी तुम्ही हा घरगुती फेशियल नक्की करा. तर फ्रेंड्स ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे फक्त 3 स्टेपमध्ये तुम्ही हा घरगुती फेशियल करू शकता. या फेशियलचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघितलाच असेल. इन्स्टंटली तुमचा चेहरा जो आहे तो ग्लोईंग दिसायला लागेल. त्यामुळे ज्या दिवशी गौरी असतील, गणपती असतील किंवा हरतालिका असेल त्या दिवसाच्या 1 दिवस आधी जर तुम्ही हा फेशियल केलात ना तर तुमचा जो चेहरा आहे तो असाच ग्लो करेल. तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आणि इतका वेळ देण्यापेक्षा तुम्ही जर हा फेशियल घरीच केलात ना तर तुम्हाला याचा इफेक्ट पण पार्लरसारखाच मिळेल. तर तुम्ही हा फेशियल नक्की ट्राय करा. तुम्हाला हा फेशियल कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. ही व्हिडिओ जर आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.